जे संचित कर्म. कित्येक कर्म अशी असतात ती आपल्याला तात्काळ फळ देत नाहीत. म्हणजे त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला काही वेळ लागतो. तर ज्या कर्मांना ज्या कर्मांचं फळ तयार व्हायला काही कालावधी लागतो, तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोपर्यंत आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, तोपर्यंत ती शिल्लक राहतात. म्हणजेच ती संचित राहतात, साचून राहतात. तर जी कर्म साचून राहतात, त्याच कर्मांना संचित कर्म असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आज आपण परीक्षेचा पेपर लिहिला आणि त्याचं फळ मिळायला काही कालावधी लागतो, म्हणजे रिझल्ट यायला काही वेळ लागतो, बरोबर? तर यालाच संचित कर्म म्हणतात, की जे बाकी आहे आणि त्याचा रिझल्ट यायला काही वेळ लागणार आहे. समजा तुम्ही एखाद्याला शिवीगाळ केला, एखाद्याला मारहाण केला, तर तो समोरचा माणूस त्याची परतफेड करण्यासाठी काही वेळ घेईल, 10 दिवस घेईल, 15 दिवस घेईल, पण त्याचं फळ तो नक्की तुम्हाला देईल. तो नक्कीच तुम्हाला उलट मारेल, भले काही वेळ घेईल पण मारेल. समजा तुमच्या तरुण वयात तुम्ही तुमच्या मातापित्यांना दुःख दिलात, तर तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुलं तुम्हाला दुःख देतील, किंवा तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी याच जन्मात तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्ही या जन्मी जर संगीत साधना केला, तर पुढच्या जन्मी लहानपणीच तुम्ही संगीतामध्ये नैपुण्य दाखवाल. अशा प्रकारे कित्येक कर्म अशी आहेत जी संचित म्हणून राहतात. म्हणजेच कित्येक क्रियमाण कर्म तात्काळ फळ देत नाही, परंतु कालांतराने जेव्हा ती तयार होतात तेव्हा ते आपल्याला फळ दिल्यानंतर शांत होतात. तर अशा कर्मांना आपण म्हणतो की संचित कर्म, जी की आपल्या खात्यात जमा राहतात. फॉर एक्झाम्पल, बाजरीचं पीक आहे ते यायला 3 महिने लागतात, गव्हाच्या पिकाला 4 महिने लागतात, आंब्याचं फळ यायला 5 ते 6 वर्ष लागतात. अशाच प्रकारे अन्य अशी फळझाडे जी आहेत की ज्यांना अशी अनेक वर्ष लागतात, म्हणजे आपापला वेळ ते घेतात आणि आपल्याला फळ देतात. क्रियमाण कर्मामध्ये ज्या प्रकारचं बीज आपण पेरतो त्यामध्ये कमी किंवा अधिक काळ लोटतो, आणि संचित कर्म म्हणून ती नंतर कालांतराने पुढे येतात. जीवात्म्याची अशी अनेक कर्म संचित म्हणून त्याच्या खात्या बुकमध्ये जमा राहतात. उदाहरण बघायला गेलं तर असे समजा की आज तुम्ही 1000 क्रियमाण कर्म केलात. त्यातील 900 कर्म अशी होती की जी तात्काळ फळ देऊन शांत झाली, म्हणजेच समाप्त झाली. परंतु राहिलेली 100 क्रियमाण कर्मे अशी असतील की जी परिपक्व होऊन फळ देण्यासाठी काही काळ लोटेल. अशा तरीकेने आज 100 संचित कर्म तुमच्या खात्याबुकात जमा झाली. उद्या 125 खात्याबुकात तुमच्या संचित कर्म जमा राहतील. समजा या 225 पैकी 80 कर्म जी आहेत ती तुम्हाला फळ देऊन शांत राहिली. मग जी राहिलेली जवळपास 150 कर्म जी आहेत ती पुन्हा संचित जमा राहिली. तर अशा प्रकारे समजा आठवड्याभराच्या अखेरीस 300 ते 400 एक संचित कर्म तुमच्या खात्यामध्ये जमा राहिलेली आहेत. समजा जर एका हफ्त्यामध्ये 300 ते 400, मग एका महिन्यामध्ये 2 ते 3,000, किंवा मग वर्षाच्या अखेरीस 7 ते 8,000 असे म्हणत बघायला गेलं तर जीवनाच्या अखेरीस अशा अनेक लाखोमध्ये जे संचित कर्म आहेत ती जमा राहिली. अशा प्रकारे अनादी काळापासून जमा होत राहिलेली संचित कर्म, अशा संचित कर्मांचे जणू कित्येक पर्वतच्या पर्वत जमा राहिले आहेत, आणि असे कित्येक जीव आहेत की जे संचित कर्मांना भोगण्यासाठी हा जन्म घेत आहेत. म्हणजे संचित कर्म कधीच फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. या नियमानुसार अशा जन्मोजन्मी जमा होत असलेल्या कर्माची फळे या जन्मी भोगून संपल्याशिवाय माणसाची त्यांच्यापासून सुटका होत नाही. या गोष्टीचा माणसाने विचार केला तर थरकाप उडू शकतो, परंतु अविद्येने म्हणजे अज्ञानाने व्यापलेला हा जीव याचा अजिबात विचार करत नाही. राजा दशरथाने श्रवण कुमाराची हत्या चुकून केली. त्याच्या वृद्ध मातापित्याने तुझा मृत्यू देखील पुत्रविरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमाण कर्म शापाप्रमाणे तात्काळ फळ कसं देणार? कारण त्यावेळी राजाला मुलगाच झाला नव्हता.
म्हणून हे क्रियमान कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितामध्ये जमा राहिले आणि कालांतराने राजाला एकच काय तर 4 पुत्र झाले. ती मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस आला त्यावेळी पूर्वीची ती क्रियमान कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाली आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशी राजाला पूर्वीच्या शापामुळे मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही. वास्तविक श्रीराम हा भगवंतांचा अवतार, पण तरीही तो आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यालाही 14 वर्षांपुरता का होईना जीवनदान देऊ शकला नाही. कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कर्मफलात म्हणजेच या कायद्यामध्ये कोणाचीही मध्यस्थी वशिलेबाजी किंवा दयामया चालूच शकत नाही. आणि हा ठोस असा अद्वितीय असा कायदा आहे. प्रत्यक्ष परब्रह्म रामरूपाने म्हणजे सगुण साकार रूपाने धारण करून पृथ्वी तलावर अवतरित झाले. ज्या रामाच्या केवळ चरण स्पर्शाने शापित शिलेची पुन्हा शापमुक्त अहिल्या झाली, अशा परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला म्हणजे आपण वनवासातून येईपर्यंत मृत्यूपासून 14 वर्षाचे जीवनदान म्हणजे एक्सटेन्शन दिले असते तर यामध्ये काही हरकत नव्हती. यामध्ये कोणता असा मोठा अनर्थ होणार होता? पण नाही. कर्मकायद्याचे चोख तंतोतंत पालन झालेच पाहिजे. यामध्ये कोणाची वशिलेबाजी किंवा कोणाची दयामया चालत नाही. असा हा एकमेव अद्वितीय न परिवर्तन होणारा कायदा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्र आपल्याला माहिती आहे की 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेच महापातक कसं कार्य केलेले नाही. मग माझ्या 100च्या 100 पुत्रांचा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहून त्यांचं दुःख सोसणं, हे दुःख माझ्या अंगी माझ्या जीवनामध्ये का यावे? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राजाला आपल्या पूर्वजन्माची पाहण्याची दृष्टी दिली, पूर्वजन्म बघण्याची दृष्टी दिली. राजाने दिव्य दृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्या राजाने एका जंगलामध्ये आग लावली आणि एका वृक्षावरती असे बरेच पक्षी होते, त्यांची घरटी होती. पण त्या पूर्ण जंगलामध्ये आग लागल्याने, त्या झाडाला आग लागल्याने त्या पक्ष्यांची 101 लहान पिल्लं ती नाही ओढू शकली त्या आगीमध्ये आणि आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचं क्रियमान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत शिल्लक राहिले आणि या जन्मात जेव्हा राजाला त्याच्या काही एक चांगल्या गुणांमुळे 100 पुत्र झाले, तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यासाठी सज्ज झाले. परिणाम काय? राजा स्वतः नव्या जन्मला आणि त्याच्या 100ची 100 पुत्र युद्धामध्ये मृत्यूमुखी पडताना त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघावी लागली. 50 जन्मापूर्वीचं क्रियमान कर्माने एवढा काळ घेतला तरी राजाचा पिछा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा घेऊन बसले. संधी मिळताच त्याला फळ देऊन ते शांत झाले. परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय ना दिरंगाई. याप्रमाणे जी क्रियमान कर्म फळ न देता शिल्लक राहतात अशा कर्मांना संचित कर्म असं म्हणतात. मित्रांनो, या भागामध्ये आपण बघितलं की संचित कर्म म्हणजे नक्की काय आहे, त्याची अनेक अशी उदाहरणं बघितली आणि बऱ्यापैकी या विषयावरती आपल्याला एक नॉलेज आलं असेल. तर पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आपण क्रियमान कर्म बघितली, संचित कर्म बघितली, तर पुढच्या भागामध्ये आपण बघू की प्रारब्ध कर्म म्हणजे नक्की काय आहेत आणि कशा प्रकारे ती माणसाला भोगावी लागतात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.